श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होणार असून ती 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला अमावस्या तिथी ही 1 डिसेंबरला साजरी करायची आहे. आता या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते. पितरांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते. पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी तलावरती येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी देखील केले जातात. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा मिळत असतो. तर आता आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच एखाद्या घरामध्ये पितृदोष देखील असतो. पितृदोष म्हणजे आपण एखादं कोणतंही काम करायला घ्या, ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही, त्यामध्ये कुठेतरी अडचण आल्याशिवाय राहत नाही. तसेच मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही. आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू असतं, त्यांच्या मुलांची विवाह वेळेवरती जुळून येतात, मुलांची पाहिजे तशी प्रगती होते, तसेच त्या घरामध्ये पैसा देखील टिकून असतो. तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते, त्याचसोबत कुलदेवीची देखील सेवा केली जाते. त्यामुळे त्या घरामध्ये पैसा हा सदैव टिकून राहतो. पण आपल्या घरामध्ये त्या उलट होत असते. आपण कितीही मेहनत करा, आपल्याला मेहनतीचे फळ काही केल्या मिळत नाही. आपल्याकडे पैसा आला तरी पण तो टिकत नाही, तरी पण तो स्थिर राहत नाही. कुठेतरी वायपळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील पाहिजे तसे आपल्याला फळ मिळत नाही. मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा काही घरांमध्ये आजारपण हे सतत चालू असतं. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे, तो पितृदोष दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो, त्या सेवेला खूप महत्त्व आहे. कारण की त्या काळामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते, त्यामुळे आपली पूजा ही सफल ठरत असते. आता या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता ही ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये जी काही जाळी जमट आहे ती घराबाहेर काढायची आहे. तसेच आपण उंबरठा स्वच्छ करायचा आहे, उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. तसेच आपल्याला सर्व घरांमध्ये आपल्याला गोमूत्र देखील शिंपडायचं आहे. एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. या आंब्याच्या पानांना मध्ये होल असेल, छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही. या पानाने आपल्याला घरामध्ये गोमूत्र हे शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. तसेच आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावावं. आंब्याच्या पानांचं तोरण बनवणे शक्य नसेल तर कमीत कमी थोडीशी आंब्याची डहाणी जरी आपल्या मुख्य दरवाजावरती लावली तरी पण चालेल. यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. आता हा उपाय जर तुम्ही नियमानुसार केला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल. तर आता हा उपाय तुम्ही 30 नोव्हेंबरला संध्याकाळी करू शकता किंवा 30 नोव्हेंबरला जर करणे तुम्हाला शक्य झाले नाही तर अगदी तुम्ही 1 डिसेंबरला जरी संध्याकाळी हा उपाय केला तरी पण चालेल. आपल्याला हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे. अगदी रात्री जेव्हा तुमचा स्वयंपाक होतो, सर्व काही आवडतं, जेव्हा तुम्ही झोपायला जातात तेव्हा आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूठभर तांदूळ शिजवायचे आहे किंवा अगदी एखादा छोटासा ग्लास भरून तांदूळ शिजवले तरी पण चालेल. आपल्याला शिळा भात घ्यायचा नाही किंवा अगोदरचा उरलेला काही भात असेल तर तो भात देखील घ्यायचा नाही. या उपायासाठी आपल्याला नवीनच भात हा शिजवायचा आहे. आता भात शिजवताना आपण आळणी भात शिजवायचा आहे. त्या भातामध्ये आपल्याला चुकूनही मीठ टाकायचं नाही. आता हा आळणी भात आपण प्रथम शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवून झाल्यानंतर आपण एखादी पत्रवाळी घ्यायची आहे किंवा एखादा द्रोण घेतला
घेतला तरी पण चालेल, कारण की हा भात आपल्याला बाहेर ठेवून यायचा आहे. तो भात आपल्याला खायचा नाही किंवा अगदी लांब ठेवला तर प्लेट ठेवली तर आपल्याला ती आणता पण येणार नाही. त्यापेक्षा तुम्ही एखादी पतरवाळी किंवा एखादा पुठ्ठा घेतला तरी पण चालेल. आता या पुठ्ठ्यावरती आपण हा भात काढून घ्यायचा आहे. भात थंड झाला की या भातावरती आपल्याला काही वस्तू ठेवायची आहे. विशेषतः म्हणजे आपण काय करत आहोत ते आपण आपल्या मुलांना, आपल्या पतींना सांगून ठेवावे, कारण की आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा आपल्याला मध्ये कोणी रोकत असते, टोकत असते, तर असे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यापेक्षा तुम्ही अगोदरच सांगून ठेवावे. आता भात घेतल्यानंतर आता या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे. अगदी 1 चमचा भरून किंवा 2 चमचे भरून दही टाकलं तरी पण चालेल. अगदी दही तुम्ही अगोदरच घरामध्ये आणून ठेवू शकता. आता दही टाकल्यानंतर या भातावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू देखील टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेकडे आपण हा भात ठेवायचा आहे. मग एखाद्या टेबलवरती किंवा अगदी एखाद्या स्टूलवरती हा भात दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे. आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावे देखील घेऊ शकता किंवा आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुकले असेल, घरातील लहान्याकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणतीही सेवा झाली नसेल तर कृपया आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेन, असे आपण म्हणायचं आहे. आणि एखादा तुम्हाला त्रास होत असेल तर त्या त्रासाबद्दल किंवा संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगू शकता. आता हे सांगितल्यानंतर आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप हा 11 वेळा करायचा आहे. आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करायचे आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय, ही सेवा करायची आहे. आता ही सेवा आपण आपल्या पितरांसाठी करत आहोत, त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही. कुणाचं वाईट होण्यासाठी आपण हा उपाय करत नाही, तर आपल्या पितरांना शांती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी आपण हा उपाय करत आहोत. आता हा भात आपण तिथून उचलायचा आहे आणि आपण आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात ठेवायचा आहे. आता ही गोष्ट अगोदर लक्षात घ्यायची आहे की आपलं अंघोळीचं बाथरूम अगोदरच कोरडं असावं, त्यामध्ये पाणी हे आपल्याला ठेवायचं नाही. मग अगोदरच बाथरूम हे तुम्ही कोरडं करून घ्यायचं आहे. मग जिथून अंघोळीचं पाणी जात असतं तिथे आपल्या पितरांचा वास असतो असे म्हणतात, तिथे आपल्याला हा भात ठेवायचा आहे. आता हा भात ठेवल्यानंतर त्या अंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी रात्री आपण सगळे झोपल्यावरतीच हा उपाय करावा. अगदी तुम्ही तिथे खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल. फक्त या बाथरूममध्ये आपण कोणीही नंतर जायचं नाही किंवा बाथरूम हे ओलं ठेवायचं नाही. आता यानंतर बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे, आपण झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा तो भात उचलायचा आहे आणि हा भात घेऊन आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे की एखादा पक्षी, एखादा मुका प्राणी हा भात खाऊन जाईल. मग तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. बाहेर जाताना दक्षिण दिशेकडे आपल्याला जायचं आहे आणि एखाद्या ठिकाणी आपण हा भात ठेवायचा आहे. आता हा भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं देखील नाही. तसेच भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलू नये. तसेच हा भात ठेवून येत असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही. हा भात जर एखाद्या पक्षाने, प्राण्याने जर खाल्ला तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांना सद्गती मिळत असते, त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. आणि त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळाली तर आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष चालू आहे किंवा घरामध्ये ज्या काही समस्या आहे त्या समस्या देखील लवकरच दूर होत असतात. आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर आपण मुख्य दरवाजावरतीच पाणी ठेवायचं आहे. तिथेच तुम्ही हातपाय तोंड धुवू शकता किंवा अगदी ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये बाथरूममध्ये यायचं आहे. आल्यानंतर पहिल्यांदा आपण अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुमची जी काही पूजा आहे, जी काही सेवा आहे ती तुम्ही करू शकता. आता आपण हा जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण शक्यतो तरी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला सांगू नये. आपण जर असे केले तर आपला उपाय सफल ठरत नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावना असतेच असे नाही. आपण चांगले आहोत त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.